ठिकाण पुणे, वार सोमवार, वेळ रात्रीचे 1:30 वाजलेले. एक जण मोटारसायकलवरून गुन्हे घेऊन चालला होता. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मोटारसायकल स्वाराला अडवलं. गुन्हेबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर एका हत्येचं गूढ उकललं. राकेश रामनायक निसार हा पत्नी बबिता व 8 वर्षाच्या मुलाबरोबर दायरे भागात राहत होता. तो मजुरी काम करत होता. पती आणि पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. घटनेच्या दिवशी आरोपीने त्याच्या वडिलांना काही पैसे दिले होते. तेच पत्नीला खटकलं होतं. सासऱ्यांना पैसे का दिले म्हणत दोघांमध्ये मोठे भांडण झालं. त्यातूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. पत्नीने तसा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा चिडलेल्या पतीने रागाच्या भरात तिचा गळा दाबला आणि त्यातूनच तिचा मृत्यू झाला. काही वेळाने भानावर आल्यानंतर आरोपीला कळून चुकलं की त्याच्या हातून गुन्हा घडलाय. दाम्पत्याच्या 8 वर्षाच्या मुलासमोरच हा सर्व प्रकार घडला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घाबरला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मित्राची दुचाकी घेतली. त्यानंतर एका ब्लँकेटमध्ये पत्नीचा मृतदेह गुंडाळला आणि स्कूटीवरून घेऊन जात होता. तो सातारा रोड इथून जात होता तेव्हा आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला हटकलं. दुचाकीवर गुंडाळलेल्या कपड्यातून पोलिसांना पाय दिसले. तेव्हा पोलिसांनी तपासणी केली असता एका महिलेचा मृतदेह आढळला. याचवेळी राकेशनं तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडलं. गुन्हे उघडल्यानंतर त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आपल्या पत्नीने गळफास घेतल्याचं कारण त्यानं सांगितलं. हा मृतदेह तो खेड शिवाराजवळ नेऊन त्याची विल्हेवाट लावणार होता. पण पोलिसांना शंका आल्यानंतर ते राकेशला घेऊन दायरीला त्याच्या घरी गेले. त्यावेळी घरातील 8 वर्षाच्या मुलाकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी वडिलांनीच आईची हत्या केल्याचं सांगितलं आणि एका हत्येचं गूढ उघडकीस आलं. 8 वर्षीय मुलाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राकेश निसारला अटक केली. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.